न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी BBS न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी BBS न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य सहकारी बँकेला संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमावे अशी मागणी जिल्ह्यातील नेत्यांसह कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली होती. रतन जाधव, रमेश शेवाळे, मिलिंद पगारे आदींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांना याबाबत निवेदने दिली होती. मात्र सरकारने प्रशासकाऐवजी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आणि सभासदांमध्ये नाराजी पसरली आहे. याआधीही असा प्रयोग फसलेला असूनही पुन्हा तसाच निर्णय घेणे बँकेच्या हिताविरोधात ठरणार आहे. नुकतीच प्रताप चव्हाण यांना हटवून संतोष बिडवई यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाल्यानंतर सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते, परंतु सल्लागाराच्या निर्णयामुळे तो उत्साह मावळल्याचे दिसते आहे. वास्तविक बँकेला सल्ल्यापेक्षा तातडीच्या आर्थिक मदतीची व प्रभावी प्रशासकीय मंडळाची गरज आहे. तसेच चुकवलेल्या पदोन्नती व नेमणुकींची दुरुस्ती करून कार्यक्षम अधिकाऱ्यांकडून काम करून घेणे आवश्यक आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. आजच्या तरुणांकडे डिग्री आहे पण काम नाही. बेरोजगारीने तरुणांना नैराश्याच्या आणि व्यसनाधीनतेच्या मार्गावर ढकलले आहे. हे रोखायचे असेल तर संघटित संघर्षाशिवाय पर्याय नाही. म्हणूनच बेरोजगार युवा युती स्थापन करून आम्ही मोठ्या आंदोलनाची दिशा निश्चित केली आहे. कामगारांच्या हक्कांसाठी हा लढा अधिक व्यापक होईल, असे विचार पॅन्थर क्रांतीवीर जनरल कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय बाहुळे यांनी व्यक्त केले. पॅन्थर क्रांतीवीर जनरल कामगार सेना श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा 7वा वर्धापन दिन बुधवारी दिनांक 4 रोजी सातपूर ITI सिग्नलवरील नाईस सभागृहात पार पडला. या प्रसंगी राहुल पाटील, मनोहर कुलकर्णी, मनोज पंजाबी, संजय ठक्कर, आदेश पगारे, मनोरमा पाटील, शैलेश अडांगळे यासह विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजय बाहुळे यांनी संघटनेच्या संघर्षमय प्रवासाची माहिती दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 रुपयांचे नाणे प्रसिद्ध होण्यासाठी दिलेला लढा, रमाई जयंती उत्सव, बंद पडलेल्या कंपन्यांचे पुनर्वसन करण्यासाठी दिलेला लढा, 3 लाखांचा गुटखा जप्त प्रकरणी आंदोलन, कामगारांना अपघात प्रकरणी मिळवून दिलेला न्याय, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि कामगार हक्कांसाठी संघटनेकडून देण्यात येणारा सातत्यपूर्ण लढा आदींची माहिती यावेळी विजय बाहुळे यांनी दिली आहे. कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली. सूत्रसंचालन चेतन शेवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव पवन खांटे यांनी केले. यावेळी प्रदेश संपर्क प्रमुख मनोज वजरे, उपजिल्हा प्रमुख भगवान तालके, शहराध्यक्ष गजराज देवतळ, उपाध्यक्ष संग्राम राठोड, महिला आघाडी शहराध्यक्ष राधाताई क्षीरसागर, जिल्हा संघटक ज्योतिताई किशोर शेलार, शहर सचिव तुषार देशमुख यांची निवड करण्यात आली.
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. 7 जून रोजी नाशिक येथील शिवधाम दशनाम गोसावी समाज कार्यालयात अखिल भारतीय गोसावी गोस्वामी सभा महिला आघाडीचे राष्ट्रीय संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. प्रारंभी महिलांनी सामूहिकरित्या हनुमान चालीसा वाचून पूजन केले. या संमेलनात महाराष्ट्रातील नाशिक, नागपूर, ठाणे, पुणे, संभाजीनगर, कोकण, खानदेश, अमरावती तसेच राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, नेपाळ, उत्तर प्रदेशातील जयपूर, अजमेर, मुरादाबाद, इंदूर, चित्तोडगड, दापोली, कोठा आदी ठिकाणांहून महिला कार्यकर्त्या, जिल्हा अध्यक्षा व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन आद्य गुरु शंकराचार्य यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी भारतीय गोसावी सभा दिल्लीचे अध्यक्ष उत्कर्ष गिरी, महामंत्री AG गोसावी, BBSचे संचालक भरत गोसावी, नाशिक मेट्रो न्यूजचे संपादक पितांबर गोसावी व रोहिदास गोसावी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आशा गोसावी व अर्चना गोसावी यांनी केले, तर दीप प्रज्वलनासाठी अण्णागिरी, प्रतिभा गोसावी, स्मिता गोसावी, डॉक्टर निर्मला भारती, अश्विनी गोसावी आदींचा सहभाग होता. प्रस्तावना प्रतिभा गोसावी यांनी केली. कार्यक्रमात ऑनलाईन स्पर्धांचे पारितोषिक वितरण, महिलांना प्रमाणपत्र आणि राज्यस्तरीय गौरव यांचा समावेश होता. अखेर आभार प्रदर्शन अश्विनी गोसावी यांनी केले. हम हमेशा प्रयत्नशील रहते हैं। इस अधिवेशन में हमने एक खास विशेष अनाउंसमेंट की कि हमारे गोस्वामी वुमेन सेल जो पीड़ित महिलाएं होती है हर एक देश के हर एक राज्य में से, उन्हें एक न्यायिक व्यासपीठ मिले। इसलिए हमारी जो भी एडवोकेट टीम है हमारा भारत की पूरी, वो उसमें उन्हें मदद करेंगे, उन्हें मार्गदर्शन करेंगे। धन्यवाद। जैसा आपने बताया कि अभी कोई महिला अपने नेपाल से आई थी, ऐसा और लंबा कहाँ से लोग आए, महिला आए? नेपाल से आए, फिर मध्य प्रदेश, राजस्थान में से औरतें कभी बाहर नहीं आती है, लेकिन वो पहली बार बहुत भारी संख्या में आई। राजस्थान है, फिर उज्जैन, कोटा, अजमेर, सौराष्ट्र, भावनगर गुजरात, फिर अयोध्या, ऐसे हर एक नगरी से यहाँ पे महिलाओं ने सक्रिय सहभाग लिया। मुंबई से, नागपूर से। अन्याय होतो त्याला कुठेतरी वाचा फुटावी या उद्देशाने आम्ही या ठिकाणी अधिवेशन घेतलं। म्हणजे चूल आणि मूल सोडून वेगळी संकल्पना महिलांनी अंग करा। चूल आणि मूल सह ते तो आमचं कर्तव्य आहे। हमारे परिवार की तरफ याच्या पुढे जाऊ। आजकाल आपण बघताय भारताची प्रथम नागरिक जी आहे ती एक महिला आहे, तेव्हा आम्हाला त्या गोष्टीचा गर्व आहे आणि
त्याचप्रकारे काहीतरी चांगलं आम्ही ह्या ठिकाणी जे कोणी ॲडव्होकेट आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी बिझनेसमॅन आहे, या स्वतः मॅडम ज्या आहेत त्या नगरसेविका आहेत. इथे मेडिकल सगळे काही मेडिकल सगळ्याच प्रकारचे लेडीज आहेत, प्रत्येक फील्डचे लोक आहेत. त्यामुळे प्रत्येकाची थोडे विचार करून आम्हाला असं वाटतं की आपण नक्कीच काहीतरी सक्षमपणा महिलांमध्ये आणू, यासाठी हा उद्देश आमचा हाच आहे. भारतीय गोस्वामी सभा दिल्ली महिला आघाड़ी आयोजित और नासिक दशनाम गोस्वामी महानगर महिला आघाड़ी आयोजित हमने यहाँ पे राष्ट्रीय महिला अधिवेशन लिया, जहाँ पर नेपाल से लेके भारत के हर एक राज्य में से महिलाएं शामिल हुई. हर एक स्टेट में से जो महिलाएं कभी घर छोड़ के नहीं आई, वो इंडिपेंडेंटली इस अधिवेशन के लिए, इस सम्मेलन के लिए उन्होंने खास उपस्थिति दी. हमारे सम्मेलन का एक ही उद्देश्य था कि नारी शक्ति का विकास हो, महिलाओं के अंदर जो भी गुण होते हैं उन्हें निखारने के लिए हम प्रयत्न करते हैं. उसके साथ में हमारे परिवार के जो बच्चे होते हैं और उनका पूर्ण उनका विकास करना, उनका पर्सनल डेवलपमेंट करना, महिलाओं का, बच्चों का, हम उसमें हमारा पूरा सहभाग देते हैं. और इसके लिए हम अनेक कार्यक्रम रखते हैं, ऑनलाइन कार्यक्रम रखते हैं, जिससे राष्ट्र की महिलाएं उन्होंने इस सम्मेलन के लिए विशेष वक्त निकाल के ये सम्मेलन सक्सेसफुल करने में हमारी मदद की. और ये पूरा श्रेय पूरी मेरी टीम को जाता है. उनके बिना ये असंभव था. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. 5 जून रोजी रायगडावर शिवभक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती. त्या दिवशी छत्रपती घराण्याच्या सून युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती या देखील सामान्य शिवभक्तांप्रमाणे पूर्ण गड पायपीट करत होत्या, तेही पायाला दुखापत असतानाही. विशेष म्हणजे त्यांनी आधी शिवभक्तांना जेवण वाढले आणि मगच दगडी शिळेवर बसून स्वतः जेवण केले. त्यांचे पाय आखडलेले असूनही त्या कुठेही विश्रांती न घेता गडाच्या कानाकोपऱ्यात फिरत निरीक्षण करत होत्या. नियोजन व्यवस्थित आहे की नाही, स्वच्छता राखली जाते की नाही यावर त्यांचे लक्ष होते. जिथे गरज भासली तिथे त्यांनी त्वरित सूचना देखील दिल्या. स्वच्छतेसंदर्भात त्यांचा आग्रह विशेष उल्लेखनीय होता. महाराजांच्या गडावर कचरा दिसू नये या भूमिकेने त्या सर्व तरुण व लहान थोरांना स्वच्छतेचे महत्त्व सांगत होत्या. काही जणांना त्यांनी प्रेमाने आणि हक्काने सुनावलेही. त्यांच्या पुढाकारामुळे किल्ल्यावर अनेक ठिकाणी कचरा टाकण्यासाठी डबे ठेवण्यात आले असून यामुळे स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. शिवभक्तांच्या एका विशेष टीमने संपूर्ण गड स्वच्छ ठेवण्याचे व सोहळ्यानंतर कचरा उचलण्याचे काम हाती घेतले आहे. हे केवळ पर्यावरण दिनाचे औचित्य नव्हते, तर खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणाची कृती होती. युवराज्ञी संयोगिता राजे म्हणाल्या, अनेक जन्मांचं पुण्य फळाला आलं म्हणून छत्रपती घराण्यात सून म्हणून जन्म मिळाला. ही माझ्यासाठी सेवा आहे, अधिकार नव्हे. सामान्य शिवभक्ताप्रमाणे राहणं, सेवा करणं आणि स्वच्छतेचा आग्रह बाळगणं हेच त्यांचं खरं राजे असणं अधोरेखित करतं. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. मुंब्रा स्थानक दरम्यान लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी ट्रॅकवर आणि स्टेशनवर पडले. लोकलला एक्सप्रेसला घासले गेले. 3 ते 4 जणांचा मृत्यू तर 5 ते 6 प्रवासी जखमी असल्याची माहिती. अधिक प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत असल्याने घटना घडल्याचा अंदाज.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. गोव्याहून सोलापूरला निघालेलं विमान सोलापूर होटगी विमानतळावर झाले लँड. सोलापूरकरांची 15 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. सोलापुरात उतरलेल्या विमानाला विमानतळ प्रशासनाकडून दिलं जात आहे वॉटर सॅल्यूट. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. अविनाश जाधव यांचं वक्तव्य. जे काही मृत्यू झालेले आहेत त्याला जबाबदार रेल्वे प्रशासन आहे. अशा घटना रोज घडत आहेत. एवढी मोठी घटना घडली ते आपल्या समोर आले. रोज एक मृत्यू होत आहे. संबंधित जेवढे अधिकारी आहेत त्यांच्यावर तात्काळ रेल्वेने कारवाई करून सस्पेंड केलं पाहिजे. रेल्वेला नुसता तिकीट आणि पासेस वाटू नका आणि कानाडोळा करू नका. प्लॅटफॉर्मचे साईज आणि रेल्वे लोकल देखील वाढवावी लागेल. या प्रकारे अशा घटना रोज घडणार हे नक्की, असंही अविनाश जाधव म्हणाले आहेत. स्थानक देखील खचलेलं पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्यापासून काही अंतरावर स्थानक सुद्धा. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की रेल्वेची परिस्थिती खूप वाईट आहे. आपल्या मुंबई रेल्वेकडनं फक्त पैसे जमा करायचे काम केलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त लोकांना काही सुविधा दिली जात नाही आणि मग अशा घटना घडतात आणि अनेक लोकांना जीव द्यावे लागतात. आज एवढी मोठी घटना घडली आहे म्हणून तुम्ही सगळे आलात, नाही तर रोज 1-2 लोक रेल्वेमध्ये पडून त्यांचा मृत्यू होत असतो. तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की रोज कोणाच्या ना कोणाच्या घरामध्ये अशी घटना घडते. त्यांच्या घरातला माणूस जातो आणि याला जबाबदार रेल्वे आहे. पण लोकांचा नाईलाज आहे. त्यांना रोज कामाला मुंबईला यावं लागतं, नाही तर घर चालणार नाही. आणि त्यांच्या त्याच कमजोरीचा फायदा रेल्वे प्रशासन घेते. हे कुठे जाणार? हे रेल्वेला येणारच आहे. अशी परिस्थिती आहे. आमच्या ठाणा स्टेशनची कॅपॅसिटी 1 लाख लोकांची नाहीये, पण तिथनं 10 लाख लोक प्रवास करतात. म्हणजे 2000 मध्ये जर 2 लाख लोक प्रवास करत असतील तर 2025 मध्ये 10 लाख लोक प्रवास करतात. रेल्वे स्टेशन तेवढंच, प्लॅटफॉर्म तेवढेच, रेल्वेची संख्या तेवढीच. मग उरलेले 8 लाख लोक प्रवास कशी करणार? तर अशाच प्रकारे करणार ना. सो जोपर्यंत या सगळ्यांची संख्या वाढली जात नाही तोपर्यंत एक तर तुम्ही तिकीट बंद करा, तुम्ही लोकांना ठरवून प्रवास करून द्या, नाही तर असेच मृत्यू घडत राहणार. सर, आपण देखील गेल्या काही दिवसांपूर्वी ठाणे स्थानकाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो 2 वर्षापूर्वी ते प्लॅटफॉर्मवर 2 वर्षापासून छतच नव्हतं. महिला पावसात तिथे भिजत उभं राहायच्या. आम्ही गेलो, आंदोलन केलं आणि 8 दिवसांनी त्या सगळं प्लॅटफॉर्म नीट करण्यात आलं. आता दर वेळेला आम्ही आंदोलनच करायची का? सर, 15 डब्याचं देखील 10 वेळेला सांगितलेलं, मात्र 15 डब्याच्या ट्रेन देखील नाहीयेत कारण यांचे प्लॅटफॉर्म छोटे आहेत. यांचे मी तुम्हाला सांगतो, यांनी फक्त पैसे कमवले. यांनी लोकांना सुविधाच दिलेली नाहीये. हे ठाणा स्टेशन आहे. तुम्ही जर बदलापूर, अंबरनाथ या भागात गेलात ना, कळवा, मुंब्रा बिमरा, तर तिथली परिस्थिती अजून भयानक आहे. मध्ये आमच्या राजूदादांनी एक फोटो ट्विट केला होता की अख्ख्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन मधनं चढता पण येत नव्हतं आणि बसता पण येत नव्हतं. फक्त ट्रेन येत जात होत्या आणि लोक अशीच मध्ये उभी होती. हे सगळं धोकादायक आहे. याच्यावर प्रशासनाने आता लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर मृत्यूचा तांडव रोज होत राहील. तुम्ही बँगलोरला झालेल्या घटनेनंतर अख्ख्या देशभरात त्याचा गाजाबाजा केला. अशी घटना आमच्या महाराष्ट्रात रेल्वेमध्ये रोज होते. त्याचं तुम्ही काय करणार आहात? त्याचं उत्तर प्रशासनाने दिलं पाहिजे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा.
मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सरकारकडून मला खूप अपेक्षा नाही, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. सरकारकडून मला खूप अपेक्षा नाही. फडणवीस यापुढे जेव्हा भ्रष्टाचार मुक्त बाबत बोलतील तर ते सर्वच काही चुकीचे आहे. MIDCला काही प्रश्न विचारत आहे. जागा वाटप करताना MIDCचे काही गाईडलाईन्स आहेत, ज्यात पहिला नियम असा आहे की 80% जागा MIDC मध्ये वाटप झाल्यास उरलेली जागा वाटप करताना त्याची वृत्तपत्रामध्ये जाहिरात देऊन लिलाव केला पाहिजे. मंत्री संजय शिरसाट यांच्या उद्योगातून 93 लोकांना रोजगार मिळणार असल्याचे म्हटले आहे. पण वाळूस भागात असलेल्या 3 एकरमध्ये 1000 लोक काम करतात. मग जागा वाटप करताना याचा विचार कसा झाला नाही? शिरसाट यांना जागा वाटप करताना सर्व नियम मोडून तोडून केले गेले आहेत. शिरसाट म्हणत आहेत 8 दिवसात उत्तर देणार आहेत. त्यामुळे मला भीती वाटत आहे की सर्व कागदपत्रे बदलली जात आहेत. नाही काय चित्र आहे, पुढे काय झालंय? राज्य सरकार पण यावर फारसं गांभीर्याने घेताना दिसत नाहीये, कारवाई होताना दिसत नाहीये, काही नोटीस इश्यू झाले नाही. काय मी सुरुवातीपासून हे बोललेलो आहे की माझी अपेक्षा या सरकारकडून काही जास्त नाही आहे. कारण वरपासून ते खालपर्यंत जेव्हा सगळं भ्रष्टाचार सुरू असतं, पण जेव्हा उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या भाषणामध्ये किंवा आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगतील की मी महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करणार आहे, तर ते सरासर खोटं असणार आहे. कारण त्यांच्या नाकाच्या खाली अशा प्रकारचे उद्योग सुरू आहे. मी जे आरोप केलं होतं ते आरोप नाही आहे. मी सगळं डॉक्युमेंट्स सहित मी आपल्याला दाखवले होते की कशा प्रकारे एक गव्हर्नमेंट एजन्सी MIDC ज्याचा उद्देश हे आहे की महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री आपण कशा वाढवू शकतं, ते जेव्हा अशा प्रकारचे उद्योग सुरू करतात, एका मंत्र्याला खुश करण्यासाठी सगळे नियम धाब्यावर ठेवून कशा प्रकारचे हे ऍडजस्टमेंट्स करतात, याचं प्रमुख उदाहरण मी आपल्याला सविस्तर दिलेलं आहे. आता मला थेट MIDCला प्रश्न विचारायचा आहे. मंत्र्यांना विचारत नाही मी, MIDCला प्रश्न विचारतो. हे MIDCच्या डॉक्युमेंट आहे. हे MIDC जेव्हा कोणत्याही इंडस्ट्री उद्योग सुरू करण्यासाठी जातात तर त्यांना हे पुस्तक देण्यात येतं आणि त्याच्यामध्ये काय आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस गाईडलाईन्स ऑन लँड अलॉटमेंट सिस्टम ऑफ MIDC. हे मी तयार केलेलं नाही आहे, MIDC ने तयार केलेलं आहे. आणि त्याचा सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे? पहिला मुद्दा जे आपल्याला काही आत जाण्याची आवश्यकता नाही आहे, पहिला मुद्दा हे आहे की ऑक्शन प्रोसिजर फॉर अलॉटमेंट ऑफ प्लॉट्स. पहिला मुद्दा आहे त्यांचा रूल नंबर 1. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहे, where more than 80% plots is allotted in such industrial areas, remaining plots will be allotted by way of auction. याचा अर्थ हे आहे की कोणत्या इंडस्ट्रियल एरियामध्ये 80% प्लॉट जे आहे ते अलॉट करण्यात आलेलं आहे, लोकांना देण्यात आलेलं आहे. आता उर्वरित फक्त 20% राहिलेले आहे. प्लॉट्स कमी आहे आणि मागणारे खूप जास्त लोक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये MIDC ची जबाबदारी आहे की त्या प्लॉट्सच्या डिटेल्स पेपरमध्ये छापायचं, डिटेल्स द्यायचं, त्याचा ऍड तयार करून की इतकं एरियाचं लँड अवेलेबल आहे आणि ते दिल्यानंतर जे जे इंटरेस्टेड असतील ते अप्लाय करतील. समजा एका प्लॉटसाठी जास्त बिडर्स आहे, इच्छुक आहे लोक, तर MIDC ने त्याचा ऑक्शन करायला पाहिजे. हे त्यांचा नियम म्हणतो, माझा नियम नाही आहे, हे त्यांचा नियम म्हणतो. आणि ते ऑक्शन केल्यानंतर समजा 5 लोक आले तर कोणी जास्त पैसे दिले तर त्याला हे अलॉट करण्यात येत नाही. त्याचाही नियम आहे. त्याचा नियम हे आहे की ते जेन्युइन एंटरप्रेन्योर आहे का. या केसमध्ये हे संजय शिरसाट साहेबांचा मुलगा, त्यांची पत्नी जे आहे ते जेन्युइन एंटरप्रेन्योर आहे का? नाही आहे. ते जेन्युइन एंटरप्रेन्योर नाही आहे. मग त्यांची फायनान्शियल क्रेडिबिलिटी बघावं लागतं. इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड अँड एक्सपिरियन्स, त्यांचा इंडस्ट्रियल बॅकग्राऊंडचा एक्सपिरियन्स आहे का? नाही आहे. राजनीतीमध्ये आहे, एक गृहिणी आहे. तिसरं म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन. आता आपण हे लँड देत आहे, किती लँड आहे? 20,20,000 स्क्वेअर फीटच्या लँड, 5 एकरच्या जवळ. 20,20,000 स्क्वेअर फीटच्या लँड मध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जे ऍप्लिकेशन दिलेलं आहे की आम्ही 106 कोटी रुपयाची
एक फॅक्टरी तिथे सुरू करणार आहे, तर त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट किती मिळणार आहे लोकांना, तर फक्त 93 लोकांना. हो, 93. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. छोटं कुटुंब सुखी कुटुंब या विचारधारेपासून ते एक मूल सुंदर फूल या नव्या योजनांपर्यंत भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन कुटुंब नियोजन व स्त्री भ्रूण बचावासाठी विविध योजना राबवत आहे. आजही समाजात मुलींच्या जन्माबाबत असणाऱ्या पूर्वग्रहांना झुगारत उणवणे व गायकवाड कुटुंबाने आपल्या नवजात मुलीचं जल्लोषात स्वागत करून एक सकारात्मक पाऊल उचललं आहे. गायकवाड घराण्यात लहानशा चिमुरडीचा जन्म झाला. तिचं स्वागत बँड बाजाच्या गजरात, आनंदात आणि अभिमानाने करण्यात आलं. डोळ्यात सावित्रीची ज्ञानज्योत, मनगटात रमाईची ताकद आणि पावलात जिजाऊंचा निश्चय घेऊन आलेली ही कन्या उज्ज्वल भविष्याची आशा घेऊन आली आहे, असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. या स्वागत समारंभाला दिलीप एकनाथ उनवणे, ज्योती दिलीप उनवणे, दीपक गायकवाड, शारदा गायकवाड, निरंजन दीपक गायकवाड, स्नेहा निरंजन गायकवाड, रोहित दिलीप उनवणे, कोमल रोहित उनवणे यांच्यासह माजी नगरसेवक संजय भाऊ अडांगळे, ॲडव्होकेट शशीभाई उनवणे, सुनील भाऊ गांगुर्डे आणि कुटुंबातील अनेक जण उपस्थित होते. स्त्री जन्माचा आनंदाने स्वीकार करत समाजाला एक सकारात्मक संदेश देण्याचे काम या कुटुंबाने केले आहे. मुलगी जन्मली म्हणजे दागिन्याची पेटी नव्हे तर उज्ज्वल भविष्याची ग्वाही हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. 7 जून रोजी दिलीप दत्तू बोळीज, राहणार विसापूर शिवार, तालुका येवला, जिल्हा नाशिक यांनी येवला पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार गट नंबर 17 मधील शेतात पेरणी करत असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या पुतण्यावर संशयित आरोपींनी हल्ला केला. फिर्यादी दिलीप बोळीज हे आपल्या पुतण्या सौरभ बोळीज याच्यासह ट्रॅक्टरने पेरणी करत असताना विठ्ठल भड, नाना भड, नवनाथ भड, संतोष भड, नंदा भड, सोनाली भड, सुनीता भड, प्रदीप भड, दत्तू भड, गौतम ठाकरे आणि रामा कांबळे यांनी त्यांच्या शेतात येऊन लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शारीरिक दुखापत झाली असून त्यांनी लगेचच येवला पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिलीप बोळीज हे जय भीम समाजाचे सदस्य असून त्यांच्यावर विसापूर गावात अन्याय व अत्याचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्याय मागितला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येवला पोलीस करत असून नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आपल्या कुटुंबाला पुरेपूर न्याय मिळाला पाहिजे, कारण की आपल्याला एवढ्या 4 बाहेरील लोकांनी घेऊन एकत्र कुटुंब झाले सर्व, नाही का. मी संतोष विठ्ठल भड, राहणार विसापूर, तालुका येवला, जिल्हा नाशिक. आमच्या कुटुंबावरती इतर 4 कुटुंबांनी जवळ गणेश रामदास बोळीज, योगेश निवृत्ती जांभळे,
शिवाजी तुळशीराम सोनवणे व प्रकाश श्रावण भड अशा 4 कुटुंबांनी आमच्यावर असा एकत्रितरित्या येऊन पुरेपूर आमच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला आहे। आमच्या वडिलांच्या नावाने 7-12 क्लिअर असताना इतर 4-5 कुटुंबांनी येऊन आमच्या कुटुंबाला संपूर्णतः संपवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यानंतर आम्ही येवला पोलीस स्टेशनला गेलो असून पोलीस स्टेशन आमची कोणत्याही प्रकारे पहिले तक्रार घेत नव्हते व त्यानंतर पहिले त्यांची तक्रार घेतली व नंतर आमची तक्रार घेतली, परंतु ती अशी घेतली की पोलीस सुरुवातीला आम्ही 112ला कॉल केला असून 112चे तिथं 2 पोलीस कर्मचारी आले होते। ते बोलले की तुम्ही कोणत्याही स्वरूपाची तक्रार द्यायची नाही, पहिले आमची तक्रार होईल व त्याच्यानंतर तुम्ही तक्रार द्यायची। आम्ही त्या स्वरूपाने त्यांच्या भरोश्यावर राहिल्यानंतर समोरच्यांनी पहिले तक्रार दाखल केल्यानंतर आमची नंतर तक्रार दाखल केली, परंतु आम्ही तक्रार दाखल करत असताना आमचे जे पुतणे आहे त्याला गंभीररित्या मारेल असून तरीही तो त्यांनी समोरच्यांनी जेलमध्ये टाकलेला आहे। याचा असा दिसून येतं आहे की या कारणाला पुरेपूर येवला पोलीस स्टेशन पुरेपूर त्यांच्या बाजूने मॅनेज झालेले आहे व विसापूर तालुका येवला जिल्हा नाशिक। मी गट नंबर 17 परवानगी आणून जमीन खरेदी करेली, तरी पण सामनेवाले माझ्यावर धमाव टाकू राहिले। 4-5 ट्रॅक्टर काल वावरामध्ये आणि गट नंबर 125 याच्यातही त्यांनी 26 पार सत्यानाश केला आणि जवळजवळ 4 कुटुंबाचे माणसं जमा करून जवळ 200 ते 250 माणसं तेवढे माझ्या वावरात येऊन बसलेले, त्यांचे फोटोसुद्धा काढले आणि पोलीस हवालदार आले। त्याने सांगितलं चला तुमचे 2 माणसं आमच्या संग जबाबाला द्यावा म्हणून आमचे 2 माणसं जबाब गेले, त्याने सुद्धा मारायला सुरुवात केली त्याने आणि त्यांचे हवालदारच्या डोक्यात काठी टाकेली, एक पाठीत लाकूड टाकेले। ते साहेब पोलीस स्टेशनला जबाब देताना तर मला सुद्धा मारलं, तर मोठ्या साहेब काय म्हणते गपचिक बैस तुला येत गपचिक बैस तुला सांगायचं काय काम आहे, असं जबाबदार असं तर आमच्यासारखं काय टिकावं सांगा तिथं एवढं